दिल्ली विधानसभा निवडणूक 5 फेब्रुवारी रोजी पार पडली. दिल्लीकरांनी मतदानाचा अधिकार बजावला. त्यानंतर एकूण 7 एक्झिट पोल्सने दिल्ली विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याचा अंदाज सादर केलाय. दिल्लीतील मुख्यमंत्री पदाच्या दावेदाराबाबत अंदाज वर्तवले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुशांत काळे आणि कॅमेरावरती आहेत अलेक चाळके. दिल्ली विधानसभा निवडणुकीवर 7 एक्झिट पोल्सनं अंदाज वर्तवलाय. त्यामध्ये मेट्रीज, जेव्हीसी, चाणक्य स्ट्रॅटर्जी, पीपल पल्स, पीपल्स इनसाइट, पोल डायरी अशी एक्झिट पोलची नावे आहेत. पहिला एक्झिट पोल म्हणजे मेट्रीज पोल. जन आम आदमी पक्षाला 32 ते 37 जागांवर विजय मिळवणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. तर काँग्रेसला खातेही खोलता येणार नसल्याचं एक्झिट पोल सांगतो. मात्र भाजपला 34 ते 40 जागांवर विजय मिळवता येईल असा दावा मेट्रीज एक्झिट पोल करते. तर दुसऱ्या जेव्हीसी या एक्झिट पोलनुसार आम आदमी पक्ष 22 ते 31 जागांवर बाजी मारेल. तसेच काँग्रेसला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागेल. तर भाजप सर्वाधिक 39 ते 45 जागांवर विजय मिळवणार असल्याचा अंदाज जेव्हीसी एक्झिट पोलनं वर्तवलाय. चाणक्य स्ट्रॅटर्जी एक्झिट पोलनुसार आम आदमी पक्षाच्या 25 ते 28 जागा निवडून येतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय. तर काँग्रेसच्या केवळ 2 ते 3 जागा निवडून येतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय. मात्र भाजप 39 ते 44 जागांवर विजयी होईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. मात्र आपला एकही खातं खोलता येणार नसल्याचं एक्झिट पोल सांगतंय. यावेळी भाजपचा मोठ्या संख्येने विजय होईल असा अंदाज एक्झिट पोल सांगत आहे. चाणक्य स्ट्रॅटर्जीनेही भाजपचा उमेदवार मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्याचा अंदाज बांधलाय. पीपल पल्स या चौथ्या एक्झिट पोलनं वर्तवलेल्या अंदाजात आम आदमी पक्ष 10 ते 19 जागांवर विजय होईल असं सांगण्यात येते. तर काँग्रेस पराभूत असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र भाजप 51 ते 60 जागांवर विजय मिळवेल असा अंदाज वर्तवलाय. पीपल इनसाइट या 5व्या एक्झिट पोलनुसार आपला 25 ते 29 जागांवर विजय मिळवता येईल असं सांगितलं जातंय. काँग्रेसला एकाच जागेवर विजय मिळवता येईल. तर भाजपला सर्वाधिक 40 ते 44 जागांवर निवडून येईल असा अंदाज या एक्झिट पोलनं वर्तवलाय. पोल डायरी या 6व्या एक्झिट पोलनुसार आप 18 ते 25, काँग्रेस अवघ्या 2 जागेवर विजयी होईल. तर भाजप 42 ते 50 जागेवर विजय मिळवेल असं सांगण्यात येत आहे. पी मार्क या 7व्या एक्झिट पोलनं आप केवळ 21 ते 31 जागांवर विजय मिळवेल असा अंदाज वर्तवला. तर काँग्रेसला केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागेल. भाजप 39 ते 49 जागांवर निवडून येईल. म्हणजे या एकूण एक्झिट पोलनुसार दिल्लीचा मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार असल्याचा अंदाज बांधला जातोय. मात्र येत्या 8 फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. तेव्हा या निकालाबाबत अधिकृत माहिती समोर होईल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करून कळवा. महाएमटीव्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.